मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मतदार यादीमधून लाखो लाभार्थ्यांचे नावे कमी होणार आहेत। प्रत्येक गावागावामध्ये सध्या मोहीम सुरू आहे SIR फॉर्म भरण्यासाठी। हा SIR फॉर्म बिओलोनी तुमचा भरलाय का? एका मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं। भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या, अन्यथा तुमचं नाव मतदार यादीमधून कट होऊ शकतो। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये SIR या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल इलेक्शन कमिशनची, यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुमच्यासमोर हा पोर्टल ओपन झालेला दिसेल। या पोर्टलवरून आता तुम्हाला डिटेल्स पाहता येणार आहे अवघ्या एका मिनिटाच्या आत। यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसत असतील। दुसऱ्या नंबरचा एक ऑप्शन आहे आणि तिसऱ्या नंबरचा एक ऑप्शन आहे। यामधून आपल्याला पहिला नंबरचा ऑप्शन अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण BLO ने SIR यादीमध्ये आपलं नाव ऍड केलेलं आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। व्यवस्थित माहिती पाहून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जर तुमच्या मतदान यादीमधून नाव कमी होऊ द्यायचं नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे। पहिल्या नंबरला क्लिक करा, हिरव्या पट्टीमध्ये जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इंटर मोबाईल नंबर किंवा इपिक नंबर म्हणजेच इलेक्शन कार्ड नंबर जो असेल तो टाकू शकता किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता। खाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित समोरील रकान्यामध्ये टाका आणि रिक्वेस्ट OTP या पर्यायावरती टच करा। आता आपण या ठिकाणी काही माहिती भरून घेऊया। मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर, लिंक असेल तर मोबाईल नंबर टाका। जर मोबाईल नंबर नसेल तर इपिक नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आपण आता मोबाईल नंबर टाकलाय, कॅप्चा भरलाय, 6 अंकी एक OTP जाईल। जो मोबाईल नंबर लिंक आहे मतदान कार्डची त्यावरती 6 अंकी OTP आलेला आहे। हा आलेला OTP इंटर OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यायावरती टच करायचं आहे। आपण OTP थोडीशी पहा, या ठिकाणी 6 अंकी आलेली आहे। ही OTP आपण आता या ठिकाणी टाकून घेऊया। त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यायावरती टच करूया। आपण आता लॉग इन झालेलो आहोत। यामध्ये सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता खाली काही माहिती भरायची आहे। ती माहिती म्हणजेच इलेक्शन कार्ड क्रमांक जो असेल तो नंबर टाकायचा आहे, सर्च करायचा आहे। त्यानंतरच तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजून येईल। आता आपण इपिक नंबर टाकून घेऊया, त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती व्यवस्थित समजून येईल। या ठिकाणी मी नंबर टाकलेला आहे, मतदान कार्ड नंबर जो असेल तो नंबर टाकलाय। त्यानंतर सर्च या टॅबवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी ऑप्शन येईल युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, असा नाव या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी ऑलरेडी भरला गेलाय। फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट युअर BLO, जर तुम्हाला डिटेल्स माहिती अजून या संदर्भात पाहिजे असेल तर BLO ला भेटायचं आहे, परंतु तुमचा फॉर्म या ठिकाणी भरला गेलाय। निश्चित राहा, मतदान यादीमधून तुमचं नाव आता कमी होणार नाही। हा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। फेसबुक पेजवरती किंवा YouTube वरती हा व्हिडिओ पाहत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।